इराण आणि इस्रायल अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संयुक्त युद्धामुळे 2 दिवसांपासून भारतामधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली। यामुळे हज यात्रेसाठी गेलेले नाशिकचे 150 ते 200 यात्रेकरू हे मक्का मदिनामध्ये अडकलेत। परंतु 2 ते 3 दिवसात परिस्थिती सुधारल्यानंतर विमानसेवा चालू करण्यात येईल असं देखील यात्रेकरूंना आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले। आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे नाशिकमधील जवळपास 100 लोकांना आपली परदेशवारी रद्द करावी लागली। तर नेमकी काय परिस्थिती आहे? आपल्या नाशिकचे किती लोक आपल्या नाशिकमधून कमीत कमी 150 ते पावणे 200 लोक गेलेले आहेत। ते आता म्हणजे ते गेलेले म्हणजे ते 30 ते 35 दिवसासाठी गेलेले आहेत। त्यांचे परत येण्याची ते तारीख आहे ते ईद साठी गेलेले आहेत। ते ईद नंतर येणार आहे। बाकी जे कमी दिवसासाठी गेलेले आहेत, जे 10 दिवस 15 दिवसासाठी ते अडकलेले आहेत। किती लोक आहेत? कुठे कुठे गेले होते? ते आता फक्त मक्का और मदिनासाठी गेलेले होते। ते उपासासाठी, यात्रासाठी, दर्शनसाठी ते गेलेले होते। तुमचा संपर्क झाला काय? आमच्या संपर्क त्यांच्याशी झालेला आहे। ते व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत तिथे। ते हॉटेलमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे जेवण वगैरे, नमाज वगैरे पठण करतायत। आता परिस्थिती काय आहे तिकडची? तिकडची परिस्थिती असं आहे म्हणजे ते सौदी अरबचे जे एअरपोर्ट आहेत, रियाद, दमाम, जिद्दा, मेन म्हणजे ते जिद्दा आहे। सगळे लोक जे जातात ते जिद्दासाठी जिद्दाहून ते मक्क्याला जातात। तो जिद्दा एअरपोर्ट बंद झालेला आहे आणि आम्हाला तिकडनं असे आश्वासन मिळालेलं आहे की एअरपोर्ट जेव्हा चालू होईल आम्ही सर्वांना ते लोकांना जे अटकलेले आहेत त्यांना पाठवू। बरं, दुसरे अशासाठी जाणारे लोक किती होते इथून आणि ते जाऊ शकले नाही असे? आता ते काही लोक सांगू शकत नाही। ते एअरपोर्ट अथॉरिटी सांगणार आहे। ते मुंबईला भरपूर लोक अटकलेले आहेत, दिल्लीला आहे। ज्यांचा प्रवास ठरलेला होता परंतु अचानक विमानसेवा बंद झाल्यामुळे ते 150 लोक आहेत नाशिक मधून ते जाणारे जे लोक आहेत। काय त्यांच्याशी संपर्क होतोय? प्रशासनाकडून तुमची काय मागणी? नाही, आतापर्यंत प्रशासनाची काही मागणी आम्ही केलेली नाहीये। कारण हे आहेत का ते एअरपोर्टला वाल्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 2-4 दिवसात एअरपोर्ट चालू होईल। ते जसं चालू होईल आम्ही ते लोकांना परत घेऊन येऊ। शेवाळे येथील शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी खरीप हंगामातील नुकसानीनंतर हिम्मत न हरता रब्बी हंगामात आपल्या 1 एकर शेतजमिनीत गावरान काकडीची लागवड केली आहे। पीक सध्या जोमाने वाढलं असून लवकरच तोडणीला येणार आहे आणि चाचणीनं स्पष्ट केलंय की या पिकातून चांगलं उत्पन्न मिळणार आहे। गावरान काकडीला बाजारात आणि ग्राहकांमध्ये चांगली मागणी असल्यामुळे कमी क्षेत्रात कमी खर्चात आणि अधिक नफा मिळवण्यास हा प्रयोग फायदेशीर ठरतो। या यशस्वी प्रयोगातून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक पद्धतीत बदल करून नफा वाढवता येईल हे दिसून आलंय। यावर्षी आपण एक वेगळा प्रयोग शेतामध्ये केला आहे। माझ्या हातामध्ये जे आपण पाहत आहे ही एक काकडीची व्हरायटी आहे, ज्याला गावरान चिबड असं म्हणू शकतो आपण। श्रावणी नाव तिला आहे। अशी ही काकडी या क्षेत्रामध्ये आपण लागवड केली 1 एकर क्षेत्रामध्ये। तिथे आपण बघू शकता 5 फूट अंतरावरती लॅटरल आणि बेडची उभारणी केली आणि त्यानंतर 2 फूट अंतरावरती आपण इथे काकडीचं बी रोपलं होतं। आज बरोबर 45 दिवस झालेत। 45 दिवसानंतर आज पहिल्यांदा असे सुंदरसे फळं या प्लॉटमधून दिसायला लागलेत। अतिशय खायला गोड आणि ह्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर खिरे किंवा काकडी जी असते उन्हामुळे कडू होते। मात्र हा जो वाण आहे कितीही तापमान वाढलं तरी याच्यामध्ये याचा गोडवा कायम राहतो। ही काकडी कडू होत नाही। असा हा या ठिकाणी आपण वेगळा प्रयोग केला आहे। आता इथून या प्लॉटची सुरुवात झाली आणि आपण पहिल्यांदा याचं रोपण केलं आहे। दर पण याला बरे असतात आणि याचा एक वेगळा ड्रॉबॅक आहे की याला खूप अशी याची स्किन नाजूक असते। हा लांबच्या मार्केटला पाठवायला अडचणीचा होतो, त्यामुळे लोकल मार्केटलाच आपल्याला याला विकायला लागतो आणि जर शेतकऱ्याने स्वतः विकला तर याचे खूप चांगले पैसे बनतात। रोगराई देखील याला त्या मानाने खूप कमी असते। सुरुवातीला आम्ही बेड बनवले, त्यानंतर बेसल डोस टाकला आणि मल्चिंग पेपर वापरल्यानंतर आपण ही लागवड केली आहे। आज 45-46 दिवस बी लागवड केल्यानंतर या प्लॉटला झाले आणि आता छानपैकी असा बहरलेला हा प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो। यातून चांगले पैसे होऊ शकतात अशी अपेक्षा आहे आणि तसं चित्र पण या ठिकाणी दिसत आहे। मात्र याच्यामध्ये ह्या पिकाचा मुख्य ड्रॉबॅक म्हणजे योग्य साईजमध्ये जर याची तोडणी झाली तर हा मार्केटसाठी चांगला गुणवत्तेचा माल म्हटला जातो, चांगल्या गुणवत्तेची काकडी म्हटली जाते। अदरवाईज जर आपण काळजीपूर्वक याची तोडणी करून मार्केटला रवाना नाही केलं तर मात्र हा ग्राहकांच्या पसंतीला उतरत नाही।
मात्र जर आपण छानपैकी अलगदपणे तोडून कोवळा माल जर आपण मार्केटपर्यंत घेऊन गेलो, ग्राहकांपर्यंत घेऊन गेलो, तर खूप ग्राहक याच्याकडे आकर्षित होतात आणि सुंदरशा अशा गोड चवीमुळे हा ग्राहकांच्या पसंतीला उतरतो. असा हा चांगलं उत्पन्न आणि हमखास उत्पन्न देणारा प्लॉट आहे असं मला वाटतं. शेतकरी बांधव नक्कीच याचा प्रयोग आपल्या शेतावरती करावा असे या निमित्तानं सांगेल. महाराष्ट्रातील बारूद फॅक्टरीतील स्फोटग्रस्त कामगारांच्या मागण्या अखेर पूर्ण झाल्यात. कामगार संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील वानखेडे यांनी समाधान व्यक्त करत म्हटलंय की मृत कामगारांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण 75 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जखमी कामगारांना 25 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर कंपनी पुन्हा सुरू होईपर्यंत सर्व कामगारांना नियमित पगार देण्यात येणार आहे. वानखेडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानलेत. त्यांनी सांगितलं की गेल्या 2 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर सर्व कामगारांवर कारवाई होणार आहे आणि गरीब कामगारांना न्याय मिळणार आहे. मागणी केली होती. या बैठकीमध्ये त्याच्यावर तोडगा निघालेला 75 लाख रुपये मिळणार आहे. तुम्ही समाधानी आहात का या सगळ्या? बिलकुल समाधानी आहे. महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेची माग पूर्ण झालेली आहे. 75 लाख रुपये मृतकाला देत आहे, 2 लाख रुपये सेंट्रल सरकार देत आहे आणि महाराष्ट्र शासन 5 लाख आणि जो जखमी झाला आहे त्यांना 25 लाख आणि आता ती कंपनी जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत जितकेही लेबर आहे त्यांना पगार दिला जाईल. ही आमची सर्व मागणी होती, ही आज पूर्ण झाली. त्याबद्दल मी खासदार श्यामकुमार बर्वे साहेब, पालकमंत्री बावनकुळे साहेब व सर्व अधिकारी पदाधिकारी सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आमचा शब्द पाळला व गरीब जनतेला न्याय मिळाला याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मला सांगा, जे आता धोरण तयार केलेल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे याच्यापासून तुम्ही समाधानी आहात? बिलकुल समाधानी आहे. मी त्यांना माझे पूर्ण रिस्यूट दाखवले की मी यांना 2 वर्षापासून फॉलोअप करत आहे. यांना पत्रव्यवहार दाखवले. त्यांनी कोणत्याही कंपनीवर ॲक्शन किंवा कोणत्याही कंपनीवर त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळेच त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आज त्यांनी डिसिजन केलेला आहे. धन्यवाद. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आज शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या टाकी परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पाहिलेय की काही कचऱ्याच्या घंटागाड्या आणि इतर शासकीय वाहनं नादुरुस्त अवस्थेत उभी होती. आमदार गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही वाहनं तात्काळ दुरुस्त करून वापरात आणण्याची आणि भविष्यात नियमित देखभाल आणि तपासणी यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश दिले. या भेटीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, पाणी पुरवठा सभापती नयन प्रकाश शर्मा, नगरसेवक बबलू मावतवाल आणि पाणी पुरवठा अभियंता राजेश गायकवाड उपस्थित होते. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.